हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. परत एकदा तुमचं स्वागत आहे. फायनली सुट्ट्या संपल्यात आणि आम्ही आमच्या घरी आलो आहे. पण गावाला काही छान छान गोष्टी घडल्या, त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत. म्हटलं आंब्याची तुमच्याबरोबर पेटी शेअर घेतली करूया. आज हे आहे म्हणून त्यातले हे 3च आंबे उरले आणि आता बाकीच्या आंब्यांचं काय झालं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे साधारण 1 पेटी आंबे आम्ही घेतले होते सकाळी. हे सगळे आंबे खराब निघाले होते. आता म्हटलं जाऊ दे, संध्याकाळी आपल्याला गावाला जायचं आहे, थोडीफार तयारी करूया. पण मन खूप नाराज झालं, कारण 700-800 रुपये देऊन हे आंबे घेतले होते. त्यातले अक्षरशः 2 ते 3 आंबेच फक्त उरले होते. आता हे कापायची इच्छाच राहिली नाही, कारण हे पण साधारण तसेच असणार आहेत. बाकीची सगळी तयारी केली आणि जायला निघाली. खूप माणसं कमी आणि बॅगा जास्त. कंटाळा आला आहे. किती वेळ आम्ही इथे येऊन थांबलो, 1 तासभर, आणि गाडीच नाही आहे. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली गाडी मिळाली. रात्र बघता बघता सरलीसुद्धा. खूप सुंदर दिवसाची सकाळ. हा सह्याद्रीचा कडा पाहताना त्यात सामावून घ्यावं का काय असं वाटतं. इतकं सुंदर ही भावना आहे. खूप गर्दी, गोंधळ, गडबड सगळं मागे सारून एका शांत ठिकाणी आपण आलो आहोत. ते आपलं गाव आहे, आपली माणसं आहेत, प्रेम आणि जिव्हाळा असणारं एक आपलंसं असं हक्काचं काहीतरी आहे. आणि ह्याची ओढ इतकी सुंदर असते म्हणून सांगू. गावाला बऱ्याच ठिकाणी आता रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत आणि खूप छान हा सुंदर प्रवास झाला. खूप सकाळचे 6-6:30 वगैरे झाली असतील आणि आता घराकडे पोचण्याची किंवा घरात पोचण्याची एक काय आतुरता आहे. दारात उभी असलेली आई, पप्पा, आजी, बहीण, भाऊ, हे सगळे जे नाती आहेत ना, त्याची शानच काही और असते. जगाच्या पाठीवर हे सुख कुठेही नाही. गावाला आल्यावर दिवस एवढे सरसर निघून जातात, म्हणून मला काही शूट करता आला नाही. पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी मी शूट केल्यात, ज्या काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये ठेवल्यात, त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि